हिवाळा सुरू झाला की आपण चेहऱ्याची, केसांची काळजी घेतो, पण पायाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि मग हळूहळू सुरू होतात समस्या. पायाची त्वचा कोरडी होणे, टाच फुटणे, चालताना वेदना आणि जळजळ. पण प्रश्न असा आहे की हिवाळ्यात पायाची त्वचा इतकी का खराब होते? फुटलेली टाच फक्त बाहेरची समस्या आहे की आतल्या आरोग्याचा इशारा? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद यांच्या आधारावर समजून घेणार आहोत पायाची त्वचा फुटण्याची खरी कारणं, वेदना व जळजळ का होते आणि यावर घरच्या घरी करता येणारे प्रभावी आयुर्वेदिक उपाय. पण उपाय करण्याआधी त्याची कारणे समजावून घेणं खूप गरजेचे असते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिवाळ्यात पायाची त्वचा का फुटते याची कारणे आपण थोडक्यात पाहू. थंडीमध्ये हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यानंतर पायामध्ये ऑलरेडी तेल ग्रंथी कमी असल्यामुळे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग कमी मिळते. त्यानंतर गरम पाणी, साबणाचा अतिवापर यामुळे त्वचेचा प्रोटेक्टिव्ह लेअर नष्ट होतो. त्यानंतर थंडीमुळे रक्तवाहिन्याही आकुंचन पावतात, त्यामुळे रक्ताभिसरण कमी होते, त्यामुळे त्वचेपर्यंत पोषण कमी पोहोचते. या सर्व कारणांमुळे टाचेची त्वचा ड्राय होते, भेगा पडतात आणि वेदना जाणवतात. हे विज्ञान सांगतं, पण आयुर्वेद याकडे कसे पाहतो ते आता समजावून घेऊ. आयुर्वेदात याला पददारी किंवा पदस्फुटन म्हणतात. यामागे प्रमुख आयुर्वेदिक कारणे कोणती आहेत? तर पहिलं कारण आहे थंडीमध्ये वातदोष वाढतो, यामुळे कोरडेपणा, फुटणे, वेदना जाणवते. त्यानंतर वृक्ष आहार विहार यामुळे त्वचेला स्निग्धता मिळत नाही, रक्त व रसधातू कमकुवत होतो, त्यामुळे त्वचा कमजोर होते. म्हणून आयुर्वेदिक उपचार फक्त मलम लावण्यावर नाही तर वात शांत करण्यावर भर देतो. म्हणजेच उपाय बाहेरचेही हवेत व आतूनही. तर फुटलेली टाच, जळजळ, वेदना यावर कोणते आयुर्वेदिक उपाय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिला सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तिळाच्या तेलाचा अभ्यंग. रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर तिळाचे तेल मुरवा, त्यामुळे वात शांत होईल, वेदनाही कमी होतील, तसेच त्वचेला खोलवर पोषण मिळेल. त्यानंतरचा उपाय आहे कोमट पाण्यात पाय भिजवणे. कडकडीत गरम पाणी न घेता अगदी कोमट पाण्यात पाय बुडवून तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बसू शकता. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. त्यानंतरचा उपाय म्हणजे तूप आणि हळदीचा लेप. हा लेप रात्री लावावा. यामध्ये अँटीसेप्टिक आणि हिलिंग गुणधर्म असतात, त्यामुळे क्रॅक भरून येण्यास मदत मिळते. त्यानंतरचा उपाय आहे मेणयुक्त क्रीम. यामध्ये मध व मेण हे एकत्र करून टाचेत मुरवणे. यामुळे त्वचेवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो व ओलावा टिकून राहतो. आणि शेवटचा उपाय म्हणजे आतून पोषण देणारा आहार. यामध्ये दूध, तूप, बदाम, तीळ, सूप या स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवा, जेणेकरून त्वचा आतून मजबूत राहील. तर हे उपाय का काम करतात, यामागचं विज्ञान काय आहे? थोडक्यात या आयुर्वेदिक उपायांचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन जर आपण पाहिलं तर तेल मालिश केल्याने पेरिफेरल सर्क्युलेशन वाढते. तूप, बदाम, तिळाचा आहारात समावेश केल्याने याच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्माचा फायदा होतो. तसेच टिश्यू रिपेअर होण्यासही मदत होते. त्यानंतर कोमट पाण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, स्किन फ्लेक्सिबिलिटी सुधारण्यास काही अंशी मदत होते. स्निग्ध आहार घेतल्याने स्किन बॅरियर मजबूत होतात. हे नियमित केल्यास टाच पुन्हा पुन्हा फुटत नाही. याचबरोबर काही गोष्टीही आपण टाळल्या पाहिजेत, जसे की खूप गरम पाण्याने पाय धुणे, उघड्या पायाने चालणे, साबणाचा अतिवापर करणे, पाय कोरडे ठेवणे. तर अशा प्रकारे फुटलेली टाच ही लहान समस्या वाटते खरी, पण ती वातदोष आणि त्वचेच्या दुर्लक्षितपणाचा इशारा असतो. आयुर्वेद सांगतो पायांची काळजी घेतली तर संपूर्ण शरीर हलकं वाटतं. त्यामुळे हे उपाय नियमित केले तर हिवाळ्यातही पाय मऊ, निरोगी आणि वेदनामुक्त राहू शकतात.